गायक हंसराज हंस यांची पत्नी रेशम कौर यांचं बुधवारी निधन झालं। त्या 62 वर्षाच्या होत्या। गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या आणि टागोर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। रेशम यांना हृदयाशी संबंधित समस्या होती। अभिनेता रोनित रॉयने अलीकडेच एका मुलाखतीत दारूचा किस्सा सांगितला। काम मिळणं कमी झालं आणि मी दारू प्यायला सुरुवात केली, असा एक किस्सा रोनितने सांगितलाय। एक काळ असा होता जेव्हा रोनितला काम मिळणं बंद झालं होतं। नुकतंच त्याने आयुष्यातील त्या कठीण प्रसंगांना उजाळा दिला। गदर 2 सिनेमातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक करणारा अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आहे। बॉलिवूडने साऊथकडून शिकलं पाहिजे असं वक्तव्य त्याने काही दिवसापूर्वीच केलं। आता पुन्हा त्याने साऊथचं कौतुक केलं। साऊथवाले आता बॉलिवूडवर भारी पडतायत असंही तो म्हणाला। तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे अभिनेत्री सोनालिका जोशीला लोकप्रियता मिळाली। तारक मेहतामधील माधवी भिडेची भूमिका कशी मिळाली याबद्दलचा एक किस्सा सोनालिकाने एका मुलाखतीत सांगितला। माधवी भिडे हे मराठी पात्र आहे हे आधीच समजल्यामुळे पैठणी नेसून ऑडिशनला गेल्याचंही तिनं सांगितलं। ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या यांनी अलीकडेच एका कौटुंबिक लग्नाला हजेरी लावली। आता या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये ऐश्वर्या अभिषेकने कजरा रे गाण्यावरून नृत्य करून सर्वांना मंत्रमुग्ध केले।